Hello friends, welcome to YouTube channel ITIMS conducted by Rahul Zarge, Education Master of Computer Management from Sinhgad Institute of Management, Pune. I have an experience of 15 years in teaching as well as industry. Let us start today's new topic from Hardware A plus, that is motherboard. मित्रांनो, आपल्याला जो आजचा टॉपिक पाहायचा आहे हार्डवेअर ए प्लस सिलेबस मधला, त्याचं नाव आहे मदरबोर्ड आणि आपल्या कम्प्युटर सिस्टीम मधला अतिशय महत्वाचा पार्ट आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा पार्ट वापरावा लागतो किंवा हा पार्ट असल्याशिवाय आपण कम्प्युटरच स्टार्ट करू शकत नाही. इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण याच्यावरती आपल्या कम्प्युटर सिस्टीम मधले जे काय हार्डवेअर पार्ट आहेत ते सगळे हार्डवेअर पार्ट या मदरबोर्डला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कनेक्ट होतात. या मदरबोर्डला जनरली प्रिंटेड सर्किट बोर्ड म्हणजेच PCB किंवा मेन बोर्ड किंवा सिस्टीम बोर्ड असं म्हटलं जातं. एक जनरल तुम्हाला ओव्हरव्ह्यू इथं बघायला मिळाला. हा जो आहे तो मदरबोर्ड आहे. स्टेप बाय स्टेप आपल्याला कोणते कॉम्पोनंट्स आहेत, काय आहेत, ते सगळे इन डिटेलमध्ये पाहायचे आहेत. पण हे लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या कम्प्युटर सिस्टीम मधले जे काही कॉम्पोनंट्स आहेत, असे कोणते कोणते कॉम्पोनंट्स आहेत की जे मदरबोर्डला डायरेक्टली कनेक्ट होतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथं पॉइंट आउट करून दाखवतो. पहिला आहे प्रोसेसर, त्याच्यानंतर त्याच्यावरती असणारा प्रोसेसर फॅन जो प्रोसेसरला कुलिंग करण्यासाठी वापरला जातो. थर्ड वन आहे जो प्रोसेसरला जो पॉवर सप्लाय लागतो त्यासाठी असणारा प्रोसेसर पॉवर सॉकेट इथं तुम्हाला दाखवलं. त्यानंतरचा जो पॉवर सप्लाय आहे जो मदरबोर्डच्या इतर कॉम्पोनंट्सला सप्लाय केला जातो. साधारण +3 व्होल्ट +5 व्होल्ट टू 12 व्होल्ट पर्यंतचा जो पॉवर सप्लाय आहे तो पॉवर सप्लाय मदरबोर्डला किंवा इतर मदरबोर्डच्या कॉम्पोनंटला पाठवण्यासाठी हा पॉवर सप्लाय कॉम्पोनंट वापरला जातो. याच्या व्यतिरिक्त इथं तुम्हाला जे दिसतात ते आहे ते सगळे मेमरी चॅनल आहेत. साधारण मदरबोर्डला 2 चॅनल किंवा 4 चॅनलमध्ये हे मेमरी चॅनल असू शकतात, ज्यामध्ये आपण एसडी रॅम किंवा DDR1 पासून DDR4 पर्यंतच्या रॅम इन्सर्ट करू शकतो. त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो जो बॅक साईडला असतो, ज्याला पोर्ट्स असं म्हणतात. प्रत्येक मदरबोर्डला डायरेक्टली आपण आजकाल आपले इनपुट डिव्हायसेस किंवा आउटपुट डिव्हायसेस कनेक्ट करण्यासाठी, कम्युनिकेशन करण्यासाठी पार्ट्स वापरले जातात. लाईक कीबोर्ड, माऊस, प्रिंटर, स्कॅनर, साऊंड पोर्ट असेल, USB पोर्ट असेल, एटसेट्रा. त्यानंतरचा मेन कॉम्पोनंट असतो मदरबोर्डवरती जो बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम म्हणजेच बायस म्हणून आहे, तो कॉम्पोनंट असतो. त्याच्यानंतरचा मेन कॉम्पोनंट आहे CMOS, जी एक पॉवर बॅटरी आहे, जे तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करते. डेट अँड टाइम मेजर काम आहे. डेट अँड टाइम आणि बूट प्रायोरिटी ठरवण्यासाठी हा CMOS सेल एक बॅटरी यूज केली जाते, कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमी कंडक्टर. त्यानंतरच्या काही चिपसेट्स असतात, ज्या पर्टिक्युलर सिंगल फंक्शन काही चिपसेट असतील, काही मल्टी फंक्शन चिपसेट असतील. सिंगल फंक्शन इथं काही दाखवलेले आहेत, त्या सिंगल फंक्शन चिपसेट असू शकतील. ह्या सगळ्या सिंगल फंक्शन चिपसेट आहेत. आणि ही जी पर्टिक्युलर आता इथं मी दाखवतोय गिगाबाईट लिहिलेली जी आहे मल्टी फंक्शन चिपसेट, म्हणजे मदरबोर्डवरती हा मल्टी फंक्शन चिपसेटमध्ये 2 चिपसेट असतात, नॉर्थ ब्रिज किंवा साऊथ ब्रिज. काही मदरबोर्डवरती नॉर्थ ब्रिज आणि साऊथ ब्रिज एकाच चिपसेटमध्ये दिलेले असतील, तर काही मदरबोर्डवरती डबल याच्यामध्ये असणार आहे. नॉर्थ ब्रिज चिपसेट वेगळे असणार आहे आणि साऊथ ब्रिज. जनरली नॉर्थ ब्रिज ह्या लोकेशनला असते आणि साऊथ ब्रिज ह्या पोझिशनला असते. पर्टिक्युलर इथं आता नॉर्थ ब्रिज आणि साऊथ ब्रिज पर्टिक्युलर ह्या डायग्राम मध्ये एकत्रच आहेत. ओके. त्यानंतर अशा व्हरायटी ऑफ एक्सपान्शन बसेस किंवा बसेस असतात. पर्टिक्युलर तुम्हाला इथं ज्या लाईन दिसतात छोट्या एकदम टायनी, एकदम एकदम टायनी लाईन दिसतात, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या बसेस आहेत. मदरबोर्डवरती 1 किंवा 2 लेअरमध्ये ह्या एक बसेस असतात ज्या एकमेकांना टच करत नाहीत, ज्यांचं काम डेटा ट्रान्सपोर्टेशन, डेटा ट्रान्समिशन करण्याचं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्तही अजून काही बसेस आहेत ज्यांना म्हटलं जातं PCI बसेस. पर्टिक्युलर इथं दाखवलेली आहे PCI बस, किंवा मदरबोर्डवरती ही जी आहे ती PCI एक्सप्रेस नावाची बस आहे, जी ग्राफिक्स कार्डसाठी वापरली जाते. याच्या व्यतिरिक्त अजूनही काही बसेस असतात, जसं इथं दाखवलेली आहे AMR किंवा CNR सारखी बस असू शकते. काही आपल्या हार्ड डिस्कवरती किंवा मदरबोर्डवरती हार्ड डिस्क कनेक्ट करण्यासाठी SATA पोर्ट, सिरियल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अटॅचमेंट किंवा पॅरलल
टेक्नॉलॉजी अटॅचमेंट अशा टाईपमधले पोर्ट्स म्हणजे हार्ड डिस्क कनेक्ट करण्यासाठी दोन प्रकारचे पोर्ट्स असू शकतात, एक साटा किंवा पाटा. तर त्यामध्ये आपल्याला हे सगळे डिटेलमध्ये पण पाहिजे आहेत. पुन्हा फ्रंट पॅनलचे पोर्ट्स असणार आहेत, ज्यामध्ये आपल्याला फ्रंट पॅनलला म्हणजे सिस्टीम केस जे आहे त्याला ऑन ऑफ स्विच असेल, म्हणजे पॉवर बटन असेल, रिस्टार्ट असेल, एलईडी लीड असेल आणि पॉवर लीड असेल, तर त्यासाठी कनेक्शन करण्यासाठीचं आहे. किंवा सिस्टीम केसला फ्रंट पॅनलला तुमचे साऊंड पोर्ट असतात, सॉरी USB पोर्ट असतात, तर ते USB पोर्ट इथं कनेक्शन केले जातात. त्याच पद्धतीनं सिस्टीम केसवरती फ्रंट पॅनलला तुम्हाला साऊंड पोर्ट असेल तर त्याचे कनेक्शन इथं केले जातात. तर हे ओव्हरऑल हे जनरल सगळे कॉम्पोनंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल इथं मी आता दाखवलं लिस्टमध्ये प्रोसेसर फॅन, कीबोर्ड, माऊस, इनपुट डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेसमध्ये VGA प्रिंटर सारखे पोर्ट किंवा अजूनही काही पोर्ट्स आहेत, सिरियल पोर्ट, पॅरल पोर्ट आपण म्हणतो, USB, VGA, साऊंड पोर्ट आहे. पॉवर सप्लाय, जो पॉवर सप्लाय मदरबोर्डच्या कॉम्पोनंट्सना आणि प्रोसेसरला दिला जातो. मेमरी चॅनल्स असतील, बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम म्हणजेच बायस, कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड, सेमीकंडक्टर, सीमॉस, हार्ड डिस्क चॅनल्स, साटा किंवा पाटा, एक्सपान्शन बसेस किंवा नॉर्मल बसेस ज्या आहेत त्या सगळ्या असणार आहेत. किंवा त्याच्यानंतर काही इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स आहेत, कपॅसिटर, रजिस्टर आहेत, ICs आहेत किंवा चिपसेट्स आहेत. असे वेगवेगळे कॉम्पोनंट्स जे आहेत ते सगळे ह्या मदरबोर्डला कनेक्ट केलेले असतात. व्हेरी कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर असतं मदरबोर्डचं, आणि म्हणून हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणून त्याला मेन बोर्ड असं म्हटलं जातं, किंवा सिस्टीमचे सगळे कॉम्पोनंट्स या बोर्डला कनेक्ट असतात, म्हणून त्याला सिस्टीम बोर्ड पण असं म्हटलं जातं. तर हे एक आपण जस्ट इंट्रोडक्शन बघितलं की मदरबोर्ड म्हणजे काय असतं. आता आपल्याला पाहायचं आहे की ज्यामध्ये कोणते कोणते मदरबोर्डचे टाईप्स असणार आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बेसिकली मेजरली 4 टाईप्स काउंट केले जातात. पहिला टाईप जो आहे 80 मदरबोर्ड. 80 मदरबोर्ड जो आहे, आता ह्या चारही डिफरंट जे आहेत, 80, बेबी 80, 80X आणि लास्ट मायक्रो 80X, हे चार एकूण त्याचे मदरबोर्डचे टाईप्स आहेत. तर आपल्याला हे चारही टाईप्स इथं मी तुम्हाला हे मेन्शन करून दाखवलेलं आहे. 80 म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मदरबोर्ड, बेबी 80 म्हणजे बेबी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, 80X म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी एक्सटेंडेड, आणि चौथा आहे मायक्रो 80X. असे चार म्हणजे मायक्रो, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, एक्सटेंडेड, असे चार मेजर मदरबोर्डचे टाईप्स आहेत. तर हे टाईप्स जे आपल्याला पाहिजेत ते त्यांचे टेक्निकल डिफरन्सनुसार पाहिजेत, त्यांच्या साईजनुसार नाही. इथं जरी साईज मेन्शन केली असेल तर फक्त एक डिफरन्शिएट किंवा काय साईज होती त्यानुसार आहेत. परंतु आपल्याला यांचा जो अभ्यास करायचा आहे तो फक्त आपल्या त्यांच्या टेक्निकल डिफरन्स वाईज पाहायचा आहे. की पहिला जो मदरबोर्ड आहे ज्याचं नाव आहे 80 मदरबोर्ड, हा IBM कंपनीनं डेव्हलप केलेला आहे 1984च्या काळामध्ये. जनरली हा मदरबोर्ड जो आहे त्यामध्ये 80, 286 किंवा 386 सारख्या मायक्रो प्रोसेसरला कम्युनिकेशन करण्यासाठी वापरला जात होता. त्यामध्ये जो काय पॉवर सप्लाय आहे तो एकूण 12 पिन मध्ये यायचा. P8 आणि P9 मध्ये हा दाखवला असायचा. साधारण मी आता हे सगळे कॉम्पोनंट तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अतिशय सुरुवातीचा कॉम्पोनंट आहे हा. जो कॉम्पोनंट आहे किंवा हे जो पार्ट आहे याला मेमरी चॅनल असं म्हणतात. म्हणजे जी मेमरी आहे 300 साधारण त्यावेळेला 128 किंवा 32 MB वगैरे मेमरी असायची. तर ते हे DIP पॅकेजेस मध्ये असायचे सुरुवातीची मेमरी. त्यानंतर इथं तुम्हाला बघायला मिळत असेल तर ते हे सगळे जे कॉम्पोनंट्स आहेत ज्यांना एक्सपान्शन बसेस म्हटलं जातं. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आपले कोणताही डिव्हाइस, हार्डवेअर डिव्हाइस जो इनपुट किंवा आउटपुट डिव्हाइस आहे तो ह्या एक्सपान्शन बसेसमध्ये एक एक्सपान्शन कार्ड इन्सर्ट केलं जायचं, आणि त्या एक्सपान्शन कार्डला आपला कीबोर्ड, माऊस, मॉनिटर म्हणजे VGA पोर्ट, प्रिंटर असेल तर प्रिंटर पोर्ट असेल, तर असे वेगवेगळे कॉम्पोनंट्स या एक्सपान्शन बसेस थ्रू कनेक्ट केले जात होते. सगळे जे काय आहेत, इवन तुमचा जो प्रोसेसर सुद्धा आहे तो सुद्धा ह्या एक्सपान्शन स्लॉटमध्येच इन्सर्ट केला जायचा. म्हणून त्याला सॉकेट टाईप, स्लॉट टाईप मधला प्रोसेसर असं म्हटलं जात होतं. हा जो आहे तो तुमचा मदरबोर्डला जो पॉवर सप्लाय दिला जातो त्याच्या रिलेटेडचा कॉम्पोनंट आहे. त्यामध्ये मी जसं म्हटलं की
एकूण 12 पिन मधनं हा P8 आणि P9 असे दोन कनेक्टर थ्रू पॉवर सप्लाय दिला जात होता. आणि त्यावेळेचे जे पॉवर सप्लाय होता SMPS जो वापरला जात होता तो साधारण 200 वॅटेजचा पॉवर सप्लाय ह्या 80 मदरबोर्डला वापरला जात होता. त्यानंतरचा जो कॉम्पोनंट आहे आपला, ज्याचं मदरबोर्डचं नाव आहे बेबी 80 मदरबोर्ड. हा सुद्धा IBM कंपनीनंच डेव्हलप केला. त्यासाठी 1984च्या काळामध्ये किंवा 85च्या काळामध्ये हा IBM कंपनीनं तयार केला. इंटेलचे जे प्रोसेसर होते 80286, 386, 486 सारख्या प्रोसेसरसाठी हा मदरबोर्ड वापरला जात होता. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला थोडेसे त्याचे बदल बघायला मिळतील. हा अशा टाईप मधला मदरबोर्ड होता. याच्यावरती तुम्हाला पहिला मेजर डिफरन्स आहे, जे DIP सॉकेटमध्ये जे मेमरी होत्या त्या चॅनल सेपरेट झाल्या आणि यामध्ये तुम्हाला सिम टाईप मधल्या मेमरी चॅनल इनोव्हेशन स्टार्टअप झालं. यामध्ये सुद्धा पॉवर सप्लाय आहे जो 12 पिन थ्रू सप्लाय केला जात होता. 80 आणि 80 BB80 मध्ये फक्त डिफरन्स काय झाला तर एक तर मेमरी चॅनल तुमचे DIP पॅकेजेस मधनं कन्वर्ट म्हणजे चेंज झाले आणि सिम टाईप मधल्या मेमरी पॅकेजेस मध्ये अवेलेबल झाले. हा जो आहे तो सिम टाईप मधला मेमरी चॅनल आहे. इथं सुद्धा पॉवर सप्लाय B80 मदरबोर्ड मध्ये 200 वॅटेज पर्यंतचा पॉवर सप्लाय होता. BB80 मदरबोर्ड मध्ये तो 250 वॅटेज पर्यंतचा पॉवर सप्लाय ऍड झाला. त्यानंतर काही चिपसेट्स ज्या ऍड झाल्या, ज्या पर्टिक्युलर इथं तुम्हाला सिस टाईप मधल्या चिपसेट्स दाखवतात. तर हे ऍड झाल्यामुळं किंवा हे काही आयसीज डेव्हलप झाले आणि त्याच्यामुळं तुमच्या इलेक्ट्रॉनिक कंपोनंटची संख्या कमी होत गेली. पर्टिक्युलर हे टायनी चिपसेट्स तुमच्या मदरबोर्डवरती अवेलेबल झाले. हा पर्टिक्युलर जो ॲमी बायोस लिहिला आहे तो बायोस प्रोग्राम आहे. याच पद्धतीनं इथं सुद्धा तुम्हाला एक्सपान्शन बसेस वापरलेल्या आहेत, कारण त्यावेळेला फक्त सॉकेट टाईप मधला सगळे जे मी जसं मगाशी म्हटलं 80 मदरबोर्ड मध्ये पेक्षा यामध्ये सिरियल कीबोर्ड मात्र ह्या मदरबोर्डला अवेलेबल झालेला आहे. इथं मी तुम्हाला दाखवेन असेल. लेट्स सी, हा जो आहे हा एकमेव पोर्ट जो आउटपुट डिव्हाइस म्हणजे आपला कीबोर्ड कनेक्ट करण्यासाठी 5 पिन डिन टाईप ऑफ कीबोर्ड इथं कनेक्ट केला जात होता. आणि हे सगळे मदरबोर्डचेच कॉम्पोनंट्स आपण बघितले. तिसरा जो मेजर डिफरन्स आहे किंवा तिसरा जो मेन टाईप्स आहे मदरबोर्डचा तो म्हणजे 80x मदरबोर्ड, जो IBM कंपनीनं इंटेल कंपनीनं डेव्हलप केलेला आहे. 1995च्या काळामध्ये किंवा 97च्या काळामध्ये हा पब्लिश झालेला आहे. 80x मदरबोर्ड म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी एक्सटेंडेड मदरबोर्ड म्हणून ओळखला जातात. आणि इथून पुढं बरेचसे चेंजेस, बरेचसे इनोव्हेशन ह्या मदरबोर्डवरती अवेलेबल झाले. आपण हे बघूयात. लेटस सी, आता इथं तुम्ही पहा, हा प्रोसेसर सॉकेट मध्ये तयार झाला. सॉकेट टाईप मधला प्रोसेसर, यामध्ये पिन टाईप मधले प्रोसेसर याला कनेक्ट होत होते. इथं आहे तो प्रोसेसर फॅनचं त्याला एक कनेक्टर आहे ज्यातनं पॉवर सप्लाय त्या प्रोसेसरला दिला जात होता. हा मदरबोर्डला एक 20 पिनचा सॉकेट ऍड झालं ज्यामधनं मदरबोर्डला पॉवर सप्लाय दिला जातो, जो साधारण +3.3 व्होल्ट ते मॅक्झिमम म्हणजे 3.3 व्होल्ट प्लस और मायनस 5 व्होल्ट प्लस और मायनस आणि प्लस और मायनस 12 व्होल्ट सारखा पॉवर सप्लाय वेगवेगळ्या कॉम्पोनंटला रिक्वायरमेंटनुसार दिला जातो. त्या शेजारीच हा 4 पिन पॉवर कनेक्टर आहे जो प्रोसेसर फॅनला आणि प्रोसेसरसाठी वापरला जातो, एक्स्ट्रा पॉवर सप्लाय. आणि त्याचबरोबर डिस्प्ले अडॅप्टरसाठी हा पॉवर सप्लाय वापरला जातो. इथं तुम्हाला मेमरी चॅनल जे आहे ते 2 किंवा 4 टाईपमध्ये थ्रू DIP डीम पॅकेजेसमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे याला DDR1, DDR2 सारख्या मेमरी आपण इन्सर्ट करू शकतो. यामध्ये जसं सांगितलं की अतिशय महत्त्वाचा की चिपसेट ज्या आहेत त्या 2 चिपसेट तुम्हाला इथं दिसतात. इंटेल कंपनीच्या ह्या 2 चिपसेट आहेत. जी प्रोसेसरच्या शेजारी चिपसेट आहे ती नॉर्थब्रिज चिपसेट आहे आणि ही जी दुसरी आहे ती साऊथब्रिज चिपसेट आहे. त्यानंतर हा आहे त्याचा सिमॉस सेल. इथे त्याचा
बायोस प्रोग्राम आहे. हा त्याचा बायोस प्रोग्राम आहे. आपल्या हार्ड डिस्क कनेक्ट करण्यासाठी इथं तुम्हाला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अटॅचमेंट ATA एक ब्ल्यू कलरमध्ये आणि एक व्हाईट कलरमध्ये दाखवलेले आहेत. म्हणजे जुन्या काळामध्ये ATA ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अटॅचमेंट म्हणजे पाटा पॅरलल मध्ये कम्युनिकेशन होत होतं आणि म्हणून त्यांना पाटा पोर्ट किंवा पाटा हार्ड डिस्क म्हटलं जात होतं. हा जो आहे तो तुमचा फ्लॉपी ड्राईव्हचा कनेक्टर आहे. फ्लॉपी कनेक्ट करण्यासाठीचा आहे. हे जे चॅनल आहेत ज्यांना आपल्याला म्हणता येतं की हे फ्रंट पॅनलचे जे कनेक्शन आहेत, पॉवर बटन, रिस्टार्ट बटन, पॉवर LED किंवा हार्ड डिस्क LED कनेक्शन करण्यासाठी वापरले जातात. इथं तुम्हाला जे दिसतात ह्या सगळ्या एक्सपान्शन बसेस आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये ह्या PCI एक्सपान्शन बसेस मोठ्या प्रमाणात वापरल्या जात होत्या आणि त्यानंतरचा यात मेजर डिफरन्स AGP कार्ड ॲक्सिलेटेड ग्राफिक पोर्ट म्हणजे ज्यांना 2D किंवा 3D ग्राफिक्स कार्डचा किंवा हायर लेवलचं ग्राफिक्स हवं असेल तर त्यावेळेला AGP कार्डचं सुद्धा इनोव्हेशन स्टार्टअप झालं. ह्या काही सिंगल फंक्शन चिपसेट आहेत ज्या पर्टिक्युलर मी आता इथं तुम्हाला दाखवल्या. एक सिंगल फंक्शन त्यांचं वर्किंग असणार आहे. त्यानंतर हे सगळे तुम्हाला इथं दिसतात ते पोर्ट्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला PS2 कीबोर्ड माऊस, USB असेल, प्रिंटर पोर्ट असेल, सिरियल किंवा पॅरलल पोर्ट असतील, अशा टाईपमधले पोर्ट्स वापरले जात होते. हा जो मदरबोर्ड आहे साधारण त्याला 300 ते 350 पर्यंतचा पॉवर सप्लाय वापरला जात होता. म्हणजे 300 ते 350 वॅटेज पर्यंतचा पॉवर सप्लाय. त्यामध्ये थोडंसं इनोव्हेशन होत होत नंतर पॉवर सप्लाय वाढत गेलेला आहे. जर तुम्ही बघितलं 80 मध्ये 200 होता, BB80 मध्ये 250 होता. आता ह्या ATX मध्ये 300 to 350 वॅटेज पर्यंतचा पॉवर सप्लाय वाढत गेलेला आहे. आता चौथा जो जो मेजर डिफरन्स आहे ज्याचं नाव आहे मायक्रो ATX मदरबोर्ड. लेटेस्ट टाईपमधले मदरबोर्ड आहेत. आजकालच्या काळामध्ये ह्या टाईपमधलेच मदरबोर्ड अवेलेबल आहेत आणि ह्यामध्ये मेजर डिफरन्स काय आहेत मागच्याशी कोरिलेशन जर केलं आपण तर इथं आहे हा प्रोसेसर सॉकेट आहे जो ATX मध्ये पिन प्रोसेसर वापरले जात होते. ATX मध्ये तुमचे पिनलेस प्रोसेसर म्हणजे 80 मध्ये मदरबोर्डमध्ये तुमचा पेंटियम 4 1.8 पासून 2. किंवा 3.0 पर्यंतचे प्रोसेसर वापरले गेले. परंतु मायक्रो ATX मध्ये पेंटियम आजकालची जी रेंज आहे कोर i3 प्रोसेसर फर्स्ट जनरेशन पासून लास्ट आता 10 जनरेशन पर्यंतचे सगळे जे मदरबोर्ड आहेत ते सगळे मायक्रो ATX मध्ये काउंट केले जाऊ शकतात. त्यानंतर इथं मेमरी चॅनल आहेत जे 2 चॅनल मध्ये असतील किंवा 4 चॅनल मध्ये असू शकतील. इथं एक पॉवर कनेक्टर दाखवला मगाशी जसं बघितलं की 80 मदरबोर्ड मध्ये हे 20 पिन होते, ATX मदरबोर्ड मध्ये हे 24 पिन आहेत आणि त्याचबरोबर इथं 2 पॉवर्स एकूण 4 पिन असतील किंवा 8 पिन एक्स्ट्रा पॉवर सप्लाय 4 तरी असू शकतात किंवा 8 असतील. 4 असेल तरी त्याचा वापर सेम आहे. ते कशासाठी वापरले जातात एक्स्ट्रा पॉवर पिन तर प्रोसेसर फॅन आणि आपला जो डिस्प्ले आहे त्याला एक्स्ट्रा पॉवर सप्लाय देण्यासाठी या कॉम्पोनंटचा वापर केला जातो किंवा ह्या पॉवर सप्लायचा वापर केला जातो. इथं तुम्हाला तुमचा बायस प्रोग्राम आहे. हा तुमचा CMOS सेल आहे. इथं मात्र तुम्हाला नवीन सिस्टीम मध्ये जसं साऊथ ब्रिज आणि नॉर्थ ब्रिज ह्या 2 चिपसेट आहेत तशा ह्या एक सिंगल चिपसेट मध्ये साऊथ ब्रिज आणि नॉर्थ ब्रिज ह्या चिपसेट असणार आहेत. म्हणजे जेवढी मिनिमम जागा आता किंवा मिनिमम कॉम्पोनंट्स मध्येच हे सगळे कॉम्पोनंट्स ऍड केलेले आहेत. मॅक्झिमम चिपसेटची साईज पण कमी होत आली. ह्या सिंगल फंक्शन चिपसेट तुम्हाला काही दिसतात. इथं पण काही चिपसेट्स आहेत की ज्या सिंगल फंक्शन चिपसेट आहेत. यानंतर इथं तुम्हाला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अटॅचमेंटचा म्हणजे पॅरलल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अटॅचमेंट म्हणजे आपले जे हार्ड डिस्क असणार आहेत जुन्या काळामधल्या त्या कनेक्शन करण्यासाठीचे पोर्ट आहेत आणि त्याचबरोबर इथं नवीन टेक्नॉलॉजीमधल्या ज्या हार्ड डिस्क येतात ज्यांना म्हटलं जातं सिरियल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अटॅचमेंट म्हणजे साटा. 2 प्रकारच्या हार्ड डिस्क बघितलं. एक स्पाटा जी ओल्डर स्टाईल मध्ये होते आणि आजकालचे ज्या हार्ड डिस्क आहेत त्या साटा टाईप मधल्या हार्ड डिस्क आहेत. इथं तुमचे फ्रंट पॅनल पोर्ट्स आहेत ज्या मार्फत तुम्ही
सिस्टीम केसचे पॉवर बटन, रिस्टार्ट बटन, पॉवर एलईडी आणि रिसेट एलईडीचे बटन्स असणार आहेत. त्यानंतरचा पार्ट आहे USB पार्ट, जे फ्रंट पॅनलची USB असणार आहेत ते इथं तुम्हाला कनेक्शन करण्यासाठीचा पोर्ट आहे. इथं तुम्हाला याच पोझिशनमध्ये तुम्हाला जे फ्रंट पॅनलला USB आहे, हेडफोन वगैरे डायरेक्टली तुम्हाला किंवा स्पीकर फोनच्या सिस्टीम केसच्या फ्रंट पॅनलला जी सोय असणार आहे तिथं तुम्ही कनेक्शन करू शकता. 80 मध्ये मदरबोर्डमध्ये जर तुम्ही बघितलं तर PCI 4-5 होते, आता इथं एकच PCI एक्सपान्शन बस आहे आणि पर्टिक्युलर HB मात्र तुम्हाला इथं 2 पोर्टमध्ये दिलेले आहेत. सॉरी, HB म्हणजे HB रिप्लेस झाले आणि PCI एक्सप्रेस हाय लेवलचं ग्राफिक्स कार्ड तुम्हाला आता इन्सर्ट करू शकता आणि ते 2 पोर्टमध्ये अवेलेबल दिले. समजा एक जरी खराब झाला तर दुसरा तुम्ही त्यावेळेला यूज करू शकता. आणि त्याच व्यतिरिक्त अजून काही AMR किंवा CNR सारखे काही एक्सपान्शन बसेस तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. ह्याच पद्धतीने इथं तुम्ही जर बघितलं तर ह्या सगळे कपॅसिटर्स आहेत की जे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट म्हणून वापरले जातील. तर अशा पद्धतीनं एकूण टेक्निकल डिफरन्स आहे जो बेबी 80 मदरबोर्ड, ATX मदरबोर्ड आणि मायक्रो ATX मदरबोर्ड. आजच्या सेशनमध्ये आज आपण फक्त मदरबोर्ड म्हणजे काय, मदरबोर्डवरचे कोणते कॉम्पोनंट्स आहेत आणि मदरबोर्डचे एकूण टाइप्स कोणते किंवा फॉर्म फॅक्टर कोणते, हे 4 टाइप्स बघितलेले आहेत. उद्याच्या टॉपिकमध्ये आपल्याला नवीन सेशन, नवीन मदरबोर्डमधला नवीन पार्ट पाहायचा आहे. थँक यू व्हेरी मच.